गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपण एक्सरसाइज 1.4 वरती आहोत आणि क्वेश्चन नंबर 4 चालू आहे. दीर्घकाळ हाच एक्सरसाइज चालू आहे, म्हणजे 1.4 मला वाटतं आता जवळपास बराच टाइम झाला ड्यू टू सम रिझन्स. एनिवेज या शनिवार रविवारी मी ओढून टाकणार हा टॉपिक सॅटर्डे संडेपर्यंत, म्हणजे अजूनही आठवड्याभर चालेल. ठीक आहे. आणि मग हा सॅटर्डे संडेला एंड व्हायला पाहिजे. सॅटर्डेला सगळ्यांना सुट्टी असली पाहिजे. आषाढी एकादशी आहे ना, आहे सगळ्यांना सुट्टी आहे, मला माहिती आहे. नसेल तर घेऊन टाका, काय प्रॉब्लेम. सॅटर्डे संडे, त्यावेळेला सॅटर्डे संडे मी पुण्यातच आहे, त्यामुळे मग काम करता येईल आपल्याला. लक्षात घ्या, इथे अल्फा बीटा बद्दल प्रश्न आहे आणि तुम्हाला LHS इक्वल टू RHS प्रूव्ह करायचं आहे. गिव्हनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट दिली आहे, ती अशी आहे की अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. मित्रांनो, कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटीचा अर्थ काय शिकलोय आपण? कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय? अरे आठवते का ते 1चे रूट येतात बघा, क्यूब रूट ऑफ 1चे 3 रूट येतात. एक रूट येतं 1च आणि दुसरं काय येतं -1 प्लस रूट 3i/2 आणि अजून एक काय येतं -1 मायनस रूट 3i/2. मी सगळे लिहून टाकतोय तिकडे बघा. राईट ऑल दोज थिंग्स. वी नो दॅट क्यूब रूट ऑफ युनिटी, क्यूब रूट्स ऑफ युनिटी आर काय काय क्यूब रूट्स आहेत रे? 1 -1 प्लस रूट 3i/2 -1 मायनस रूट 3i/2. ठीक आहे, नीट लक्ष द्या. लेट अल्फा इज इक्वल टू -1 प्लस रूट 3i/2. हे अल्फाची किंमत पकडली आपण. बीटा इज इक्वल टू -1 मायनस रूट 3i/2. अल्फाला एक रूट पकडलं आणि बीटाला दुसरा रूट पकडलाय आपण. ठीक आहे. यापूर्वी ह्याला ओमेगा म्हणायचो आपण आणि ह्याला काय म्हणायचो? ओमेगा स्क्वेअर. आठवतंय का? ते तसं होतं. आता ह्याला अल्फा, एकाला अल्फा म्हणा, दुसऱ्याला बीटा म्हणा. आता या गणितामध्ये दोन गोष्टींची किमती आपल्याला माहित पाहिजेत. नंबर 1 अल्फा प्लस बीटा, त्याची किंमत येते -1. कसे काय ते दाखवतो मी तुम्हाला. सेकंड अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटाची किंमत येते +1, तेही तुम्हाला दाखवतो मी. त्या दोन गोष्टींची किंमत माहीत असेल तरच हे गणित सॉल्व्ह होणार आहे. लक्षात घ्या कसं. पहिले अल्फा प्लस बीटा काढूया आपण. अल्फा प्लस बीटा म्हणजे सरळ सरळ या दोघांचं ॲडिशन करायचं आहे. चला करूया. -1 प्लस रूट 3i/2 प्लस -1 मायनस रूट 3i/2. मित्रांनो, दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण काय करतो? एकदाच लिहितो आपण डिनॉमिनेटर, आहे की नाही? चला पटापट एकदाच लिहूया डिनॉमिनेटर. काय येईल बघा. हे वरचे सगळे एकत्र लिहून टाकायचे. -1 प्लस रूट 3i प्लस मायनस काय असतं? -1 प्लस मायनस परत मायनस. जे दिसायला सेम आहे पण साइन ऑपोजिट आहे त्यांना कॅन्सल करून टाका. सांगा बरं काय काय दिसायला सेम आहे? प्लस रूट 3i मायनस रूट 3i कॅन्सल. डाऊट आहे का इथपर्यंत? काय चेक करा. काय राहिलं? -1 -1 -1 म्हणजे काय असतं? -2 अपॉन 2 1 जा 2 2 1 जा 2. बरोबर. आन्सर किती आलं? म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत येते -1. सिंपल आहे. हे तुम्ही डायरेक्ट पाठ केलं तरी जमेल, पण लिहावं तर लागणारच आहे. तुम्हाला लिहूनच दाखवावं लागेल की अल्फा प्लस बीटा -1 कसं काय आला. आणखीन एक गोष्ट आपल्याला करायची, अल्फा इंटू बीटाची. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. का करतोय आपण? हा प्रश्न पडला असेल नक्की. हे सगळं का चाललंय? आहे की नाही ते अल्फा इंटू बीटा? दिसला ना? मग दुसरा प्रश्न आवडतो की मग हा का गेला अल्फा प्लस बीटा? हा कुठे येते? का गेला? कसा लागणार आहे हे सगळं बघणार आहोत आपण. पण पहिले हे दोन्ही काढलं पाहिजे आपल्याला. अल्फा इंटू बीटा करूया. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे सरळ सरळ. -1 प्लस रूट 3i/2 इंटू -1 मायनस रूट 3i/2. ह्याचं उत्तर +1 आलं पाहिजे. कसं आहे ते नीट बघून घ्या. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू, सगळ्यात पहिले खालचं मल्टिप्लिकेशन 2 2 जा 4. आता वरचे जे दोन आहेत ना, हे आणि हे दोघं, हे दिसायला जरा डेंजर दिसत आहेत, पण ह्यांना जर व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला एक फॉर्म्युला सुचणार आहे. लिहितो बघा मी कसं लिहितो, नीट पहा.
-1 प्लस √3 आहे एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -1 मायनस √3 आहे. मित्रांनो हा फॉर्म्युला असेल a प्लस बी आणि a मायनस बीचा. फॉर्म्युला कोणाचा आहे हा? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कंपॅरिझन करून सांगा, मला सांगा a ची किंमत काय नेमकी? a ची किंमत -1 आणि b ची किंमत √3i. a ची किंमत -1, b ची किंमत √3 आहे. चला पुटअप करूया. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू a चा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजे √3i चा स्क्वेअर अपॉन अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर काय असतो? +1 मायनस, आता स्क्वेअर करायचा आहे, √3 चा स्क्वेअर काय येणार? 3 येणार, फक्त 3, राईट. इथे स्टेप टाकायला लावू नका मला. √3 चा स्क्वेअर 3 येणार, i चा स्क्वेअर i स्क्वेअर, खाली काय येतोय? 4. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू, थोडीशी एक स्टेप टाकूया इकडे, दॅट इज इक्वल टू 1 मायनस i स्क्वेअरची किंमत काय? -1 अपॉन 4. डाऊट? चेक. डाऊट असेल तर सांगा. 1 मायनस 1 मायनस 3 ॲज इट इज. i स्क्वेअरची किंमत काय? -1 अपॉन 4. आता ह्याच्या पुढे काय येईल बघा, अल्फा इंटू बीटा. पुढच्या पेजला बघूया आपण. -1 मायनस 3 इंटू -1 अपॉन 4. मागची स्टेप पुढे लिहिली आहे मी. मायनस मायनस 4 अपॉन 4, 4 1 जा 4. सांगितलं होतं अल्फा इंटू बीटा 1 येणार आहे आणि अल्फा प्लस बीटा -1 येणार आहे. ह्या दोन गोष्टी पाठच पाहिजे तुम्हाला, म्हणजे सीईटीला पुढे आपल्याला काम येतील. ठीक आहे, थोडं पुढे जाऊ. आता आपण मुख्य समकडे वळूया की नेमकं विचारलंय काय आणि आपण करतोय काय. मी तुम्हाला कनेक्शन एस्टॅब्लिश करून देतो बघा. विचारलंय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा. हे बघा आपला LHS काय? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा. आता एक गोष्ट तर एकदम क्लिअर आहे की अल्फा इंटू बीटा एकदम टू द पॉइंट काढलंय, पण आपल्याला लागणारच होतं. अल्फा इंटू बीटा लागणार होतं की नाही? अल्फा इंटू बीटाची गरजच होती. प्रश्न हा आहे जो तुम्हाला पहिल्यापासून पडला असेल की अल्फा प्लस बीटा का नसतंय मधल्यामध्ये, म्हणजे हे का करतोय आपण? वाय आर बी डुईंग दिस? याचा काय संबंध आहे या गोष्टीशी, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरशी? तर आता बघा, तुम्हाला एक थॉट देतो मी, तो विचार तुम्ही म्हणजे पहिले डेव्हलप करा, मगच कुठे आपल्याला हे खालचं येईल. हे खालती तर पॉवर बघा 4 बीर आहे अशी पॉवर, हे डेंजर पॉवर एकदम. ठीक आहे, ऐका. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे दोनच कंट्रोल्स आहेत. एक आहे अल्फा प्लस बीटा ज्याची किंमत आहे -1, एक आहे अल्फा इंटू बीटा ज्याची किंमत आहे +1. तुम्हाला विचारलंय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा. एक रफ वर्क आहे, मी जस्ट तुम्हाला दाखवतोय. आणि याची किंमत काय आली पाहिजे? 0 आली पाहिजे किंमत. व्हॅल्यू शुड बी 0. प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला याचा फॉर्म्युला माहित नाहीये. यू डोंट नो द फॉर्म्युला फॉर दिस टर्म. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा तुम्हाला फॉर्म्युला माहित नाहीये. तुमच्याकडे लिमिटेशन्स आहेत, म्हणजे तुमच्याकडे एवढ्याच दोन गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही यांचा वापर करून याची किंमत शोधायची. कळते प्रॉब्लेम कुठे आहे? आयती ह्याची किंमत तुम्हाला माहित नाहीये, ह्याचा कुठलाच फॉर्म्युला अवेलेबल नाहीये. आर यू गेटिंग माय पॉईंट? याचा कुठलाच फॉर्म्युला अवेलेबल नाहीये. तुम्हाला ह्या दोघांचाच वापर करून ह्याची किंमत शोधायची. ह्या दोघांचा किंवा कोणाचाही एकाचा. तुमच्याकडे जे आता कसं करता येईल बघा, हे सोपं आहे ना. सोपं म्हणजे एक्झाम्पल. हे बघा, लहानपणी तुम्हाला सायन्सचे प्रोजेक्ट होते बघा, प्रोजेक्ट करायला लावायचे की नाही लावायचे? ते प्रोजेक्ट नव्हते का, ते हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट वगैरे करायला लावायचे बघा. विद्युत प्रवाह म्हणजे जनरेट होतोय. नव्हतं तुम्हाला हे सगळं? होतं ना. मग आता काही लोक पार्टिसिपेट करायचे, काय नव्हते करत. पण मग ह्यात कसं आहे ना की टाकाऊ वस्तू बसून काहीतरी टिकाऊ वस्तू बनवायची, असं काहीतरी तो प्रसंग होता. मग आपण
आपल्यावर होतं की आपण कुठल्या गोष्टीला काय कसा युटिलायझेशन करतोय. ते कार्डबोर्ड आपण वापरायचो. तो टीव्ही असेल, फ्रिज असेल, त्याचा पुट्टा जर घरी असेल, तो सरळ वापरायचा. म्हणजे जो तसंही फेकण्यात येणार होता, तो यूज करून आपण सगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याकडे ज्या अवेलेबल संसाधनं आहेत, आपल्याकडे जे अवेलेबल मटेरियल आहे, त्यातून आपल्याला जे पाहिजे ते आपण बनवतोय. येते लक्षात? अजून एक मस्त एक्झाम्पल डोक्यात येतंय. क्ले माहिती आहे तुम्हाला, चिनी माती? क्ले. क्लेपासून आपण कुठलीही मूर्ती वगैरे काही तयार करू शकतो. ते नाही का चिकट क्ले असतं का, माती असते ती, राइट. तर तुम्ही मूर्ती बनवू शकता, तुम्ही काही बॅट, बॉल, यू कॅन मेक एनी स्ट्रक्चर, राइट. तो आपके पास तो क्ले ही दिया हुआ था. यू हैव गॉट अ क्ले. तुमच्यावर आहे की तुम्हाला बनवायचं काय अँड अकॉर्डिंगली आपको. आता त्याला 2 प्रकार आहेत. साचा असतो. सरळ क्ले घ्या आणि त्या साच्यामध्ये भरून टाका. इट विल टेक दॅट शेप, राइट. पण तुमच्याकडे साचा नाहीये. यू जस्ट हॅव दॅट क्ले अँड युअर फिंगर्स. व्हॉट आय वांट टू टेल यू इज, तुमच्याकडे एवढीच संसाधनं आहेत आणि तुम्हाला हे काढायचं है. कोई बच्चा सामने जब ऑनलाइन पढ़ रहा है या फिर आप पढ़ रहे हो, तो ये सोचेगा कि इतने फालतू चीज के लिए इतना आदमी क्यों बोल रहा है. इसका सिंपल रीजन है, चलो जब बात चलेगी अल्फा स्क्वायर प्लस बीटा स्क्वायर की, तब ये फालतू लगेगा. लेकिन इसको देख के क्या समझ आ रहा है? पावर 4. कल को पावर 8 देंगे, तब वाट लग जाएगी. कळतंय मी काय म्हणतोय? म्हणजे आता ही लॉजिक तुम्ही छोट्यापासूनच डेव्हलप करा की ह्याच्यातून हे कसं आणणार आहे. इसी से समझ आएगा कि इसके लिए क्या काम करना पड़ेगा. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो इन ऑर्डर टू बिल्ड दॅट लॉजिक, तुमचं हे लॉजिक तयार व्हावं म्हणून मी एवढं सगळं एक्सप्लेनेशन देतोय. आता तयार कशी करायची सांगतो बघा. स्क्वेअर दोन्हीकडे दिसत आहेत. तुम्हाला काहीतरी आठवलं पाहिजे की ए प्लस बी द होल स्क्वेअरचा जर फॉर्म्युला वापरला आपण, तर त्याच्यामध्ये पण स्क्वेअर येतात. तुम्हाला दाखवतो बघा कसं. एकदम सिंपल आहे. हे बघा, आपण जस्ट एक थॉट प्रोसेस बघतोय. त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले तयार कसे करायचे शिकवतो तुम्हाला मी. लक्ष द्या. जर मी ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, सांगा बरं फॉर्म्युला काय असतो? बोला पटापट. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर. आता एच्या जागी मी अल्फा लिहितो आणि बीच्या जागी मी बीटा लिहितो. चला पटापट टाकून देऊया. अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा रे पटापट. अल्फा स्क्वेअर प्लस 2 इंटू अल्फा बीटा प्लस. समजतंय का सगळ्यांना? डाऊट आहे कोणाला? मला याची किंमत माहित नाहीये. तुम्हाला माहिती आहे का? याची किंमत माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. मग याच्या जागी असं काहीतरी टाकतो मी की ज्याची किंमत मला माहिती आहे. तुम्हाला समजतंय मी काय म्हणतोय? मला याची किंमत माहित नाहीये. मग याच्या जागी मी असं काहीतरी टाकतो की ज्याची मला किंमत माहिती आहे. आता हे कसं झालं माहिती आहे का? घरातल्या ज्या गृहिणी आहेत त्या बघा, एखादं यूट्यूब चॅनल लावतात रेसिपी बघण्यासाठी आणि मग अकॉर्डिंगली इकडे रेसिपी चालू होते, है ना. बऱ्याचदा असं होतं, ठीक आहे, नवीन नवीन जे आहेत. पण पुढून सांगितलेल्या रेसिपीमध्ये एखादा मसाला त्याने सांगितला, तो जर आपल्याकडे नसेल तर आपण ते गॅस वगैरे तसाच चालू ठेवून डायरेक्ट दुकानात पळतो का? नाही. काय करतो आपण? त्याला रिप्लेसमेंट अजून काय देता येईल बाबा? त्यांच्यासारखा नाही आपल्याकडे. आपल्याकडे आपला तर आहे ना गावठी ओरिजिनल मसाला, तो टाकूया आपण. समजतं ना? मग हा नकोय आपल्याला. हा नाही आहे आपल्याकडे. हा नाही म्हटल्यावर ह्याच्या जागी काहीतरी टाकलं पाहिजे. ह्याच्या जागी काय टाकायचं? कसं काय करणार? हे बघा, याला इकडे शोधा. दिसला का तुम्हाला? कुठे दिसतोय सांगा? हा पहिला आणि शेवटचा तोच आहे ना? सापडतोय का? कलर जरा चेंज करतो. दोन्हीकडे सेमच कलर झालेत. हा बघा, हा बघा, दिसतोय? त्याला एकत्र लिहितो म्हणजे जरा फील येईल. इकडे बघा. अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. आता फील येतोय का बघा तो? हाच आहे नाही ते. याची किंमत मला डायरेक्ट माहिती आहे का? नाही माहित. मग मी काय करणार? याच्या ऐवजी इन प्लेस ऑफ दिस मैं कुछ ऐसा लिखूंगा जिसका कीमत मुझे पता है. कैसे? इसका कीमत ढूंढो. कैसे ढूंढोगे? देखो, जिंदगी में जब तुमको अपना कीमत ढूंढना है तो तुमको अकेले रहना पड़ेगा, है ना. वही यहां पर भी है. जिसका भी तुमको कीमत ढूंढना है उसको अकेले रखना पड़ेगा तुमको. कीप इट अलोन. इसके बाजू का जो भी है उसको उस साइड फेंक दो. हा प्लस 2 अल्फा बीटा इकडे गेल्यावर काय सांगा? माइनस 2 अल्फा बीटा. तो क्या बनेगा देखो? अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर. हा असाच लिहिला. प्लस 2 अल्फा बीटा इकडे आल्यावर काय येईल? माइनस 2 अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. समजतंय?
अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची डायरेक्ट किंमत आपल्याला माहित नव्हती, म्हणून आपण काय केलं, त्याचा एक फॉर्म्युला तयार केला. काय फॉर्म्युला आहे? हा सगळा फॉर्म्युला आहे. आता मी काय करणार आहे, मी LHS मध्ये, मी माझ्या LHS पार्ट मध्ये, जरा ढकलतो याला इकडे, मी माझ्या LHS पार्ट मध्ये मी परत लिहितो LHS तुमच्यासाठी. लक्ष द्या सगळ्यांनी. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा LHS इज इक्वल टू, मित्रांनो याला मी कशानं रिप्लेस करू तुम्ही सांगा चला पटापट, फास्ट. अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा, बरोबर की नाही? अरे ह्याची किंमत काढली की नाही मी? आता मी लिहितो बघा, याच्या जागी काय लिहिणार मी, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस अल्फा बीटा पण आहे ना पुढे, तो तसाच आहे, त्याला लिहून टाका तसाच. अल्फा प्लस बीटाची किंमत काय? हे बघा काढली. अल्फा प्लस बीटाची किंमत कुठे काढली आपण? -1. का काढली होती किंमत? अल्फा प्लस बीटाची किंमत काय? -1. चला टाकून देते -1. इथे टाकलं -1. त्याचा काय करायचा? 2 इंटू व्हॉट इज अल्फा बीटा? +1. हे बघा ना, अल्फा इंटू बीटाची किंमत काय आली? +1 प्लस इकडे अल्फा इंटू बीटा परत 1. LHS इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर +1 -2 +1. 1 - 2 आन्सर काय येतं? -1 +1. आन्सर किती आलं? दॅट इज इक्वल टू, समजलं नक्की? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत आपल्याला तयार करावी लागली आपल्या हिशोबाने, तेव्हा कुठे हे वर्कआउट झालं. आता जर तुम्हाला ही सगळी कटकट नको असेल, एक काम करा, डायरेक्ट पाठ करा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर हे डायरेक्ट टाकायच्या जागी अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. सोपं आहे ना. हे सिद्ध करून कोणाला दाखवताय तुम्ही? शेखरला? शेखर तुमच्यापेक्षा हुशार आहे ना, त्याला येते ऑलरेडी. तुम्हाला माहित नाही ना, हे तुम्हाला मी समजवतोय म्हणून लिहितोय. तुम्ही डायरेक्ट पाठ करा ना, हा फॉर्म्युला डायरेक्ट पाठ करा. सांगा बरं, अल्फा ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय? कोणी पण सांगा. ए क्यूब प्लस बी क्यूब, तो ए प्लस बी द होल क्यूबचा आहे. अवघड काम आहे, कॉन्फिडन्स आहे पण चुकीच्या ठिकाणी. बोला, तुमचं काय म्हणणं आहे का? आपल्याला हाय हे फॉर्म्युले होत नाही, हा कधी पाठ करायचा हाच प्रश्न आहे ना. करावं लागेल, पर्याय नाही तर मग हे सगळं करावं लागेल. सोपं आहे. आता तुम्ही परत म्हणाल सर ए क्यूब प्लस बी क्यूब कुठं लागणार आहे? बघायचंय. ह्याच्या पुढचा क्वेश्चन बघा, ह्याच्या पुढचा क्वेश्चन बघा. बघा सापडला? लागणार आहे. फॉर्म्युला सांगू, ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे इतका वेगळा आहे आणि आपण इतक्या वेगळ्या आहे. तू सांगितलं तरी मित्रा कुछ नाही पता है. हे बघा, आतापर्यंत माहित नव्हतं, ठीक आहे, आता माहित झालंय, आता लक्षात ठेवावं लागेल, जबाबदारीने हे सगळं काम करावं लागेल. तुम्ही एक काम करा, पहिले हा सम लिहून घ्या, पुढचा सम आपण परत रेकॉर्ड करूया. ठीक आहे, तो जरा घातक सम आहे.